रावेर शहरासह तालुक्यात ईद उल फित्र उत्साहात साजरी. शांतता आणि बंधुभावासाठी साकडं. जिल्हा संपादक हमीद शेख. रावेर शहरासह संपूर्ण तालुक्यात मुस्लिम समाजातर्फे शनिवारी ईद उल फित्रचा सण अत्यंत उत्साहात, आनंदाने आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. महिनाभराच्या पवित्र रमजान उपवासानंतर आलेल्या या सणानिमित्त शहरातील ईदगाह मैदानावर हजारो समाजबांधवांनी एकत्र येत विशेष नमाज अदा केली. यावेळी देश आणि जगात शांतता, सलोखा आणि समृद्धी नांदावी यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. रावेर शहरात भक्तिमय वातावरण. शहरातील उतखेडा रस्त्यावरील मुख्य ईदगाह मैदानावर सकाळी 8:30 वाजता जामा मशिदीचे इमाम शोएब रजा यांच्या नेतृत्वाखाली ईदची नमाज पार पडली. नमाजनंतर इमाम यांनी खुतबा प्रवचन दिले. नमाज आटोपल्यानंतर सर्व समाज बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. परंपरेनुसार नमाजनंतर अनेकांनी आपल्या पूर्वजांच्या कबरींवर जाऊन पुष्प अर्पण केले आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी, मगफिरत यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली. या सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये रावेरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, प्रशिक्षणार्थी तहसीलदार दीपा जेधे, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपाध्यक्ष आसिफ मोहम्मद, माजी नगराध्यक्ष पद्ममाकर महाजन, हरीश सेठ गणवाणी, संतोष महाजन, समाजसेवक मुन्ना अग्रवाल, धोमा तायडे, संतोष पाटील, शैलेंद्र अग्रवाल, शेख ग्यास, युसुफ खान तसेच जमाते इस्लामीचे प्रतिनिधी शफीसर आणि सरफराज खानसर यांचा समावेश होता. ग्रामीण भागातही उत्साहाचे वातावरण. रावेर तालुक्यातील विविध गावांमध्येही ईदचा उत्साह ओसंडून वाहत होता. कर्जोत येथे मदिना मशिदीत हाफिज सादिक यांनी तर सुन्नी जामा मशिदीत शाहिद मीर यांनी नमाजचे नेतृत्व केले. जगाच्या सुरक्षिततेसाठी आणि दुष्ट शक्तींपासून रक्षणासाठी येथे विशेष प्रार्थना करण्यात आली. खानापूर स्थानिक मशिदीमध्ये मौलाना अब्दुल रझीक यांच्या नेतृत्वाखाली नमाज पार पडली. पालो येथील ईदगाहवर मौलाना गुलाम हुसेन यांनी कुराणातील वचनांचे पठण केले, तर सुन्नी शाही जामा मशिदीचे इमाम मौलाना मोहम्मद हुसेन रजा यांनी नमाज पडली. यावेळी तरुण व वृद्धांची मोठी उपस्थिती होती. रसलपूर येथेही शांतता आणि सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली. चोख पोलीस बंदोबस्त. उत्सवाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, गोपनीय अंमलदार हिरालाल गुमलकर, चैतन्य नारखेडे, रवींद्र भामरे, विशाल पाटील, प्रमोद पाटील आणि अमरावती येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या SRPF जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.